के बहकावे में न आ, मन राह भुलाए भ्रम में ढाले, तू इस मन का दास ना बन, इस मन को अपना दास बना ले. थोर विचारवंतांची कीर्तनं प्रवचने ऐकण्यासाठी आपल्या कीर्तन रत्न यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. विषय आणि इंद्रियाची ताटातूट करणं तेवढं सोपं नाही. किती कठीण आहे. माऊली बोलतात, सारसाही बिघडता होय होळा ओनी, वत्स काढिता ना भनंग उदवडिता भानया वरुणी, माये पुढोनी बालक काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता मिना. त्या साधकाची अवस्था कशी होते, जसं की त्या कासेला लागलेलं वासरू जे आहे ना, इंद्रिय आणि विषयाची ताटातूट करत असताना मी बोलतोय, तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर, युगांतु होय वीर विराग सहाते. त्या साधकाची अवस्था इतकी विचलित होते ना, इंद्रिय आणि विषय बाजूला जात नाहीत. डोळ्यानं जे पाहिलं ते करावाच वाटतं आणि कानानं जे ऐकलं तिकडं जावाच वाटतं. जिभेनं जिभा रसना आवरता येत नाही, डोळे आवरता येत नाही का. बरं, हे सगळं आवरू, सगळ्याला आवरता येईल, पण या सगळ्यांना घेऊन जाणारं मन हे इतकं विचित्र आहे, त्याला आवरणं फार कठीण आहे. मन देखील इंद्रियच म्हटलंय. परमात्मा बोलतात मनषष्ठ आणि इंद्रियानी, हे का नाही. 6व्या ठिकाणी ते पंच ज्ञानेंद्रियाच्या नंतर ते 6वं मन आहे आणि पंचदशिकार त्याला म्हणतात 11वं ते 10, आहे की नाही. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मी इंद्रिय, 11वं मन. संतांनी प्रमाण दिले म्हणू नका, ते राजा आहे म्हणले. काय मनोराजा, आपल्याला पुढं पुढं सरकायचं ना. मनोराजा एक देहपुरी, हे की नाही. तो सर्व शरीराला जिकडं नेईल तिकडं घेऊन जाणार ते एकच इंद्रिय सगळ्यात बलवत्तर आहे. विषयापासून त्याला तोडायचं कसं, फार कठीण आहे ते. साधकाला फार कठीण अवस्थेमधून जावं लागतं, आहे का नाही. त्या मनाला आवरता आवरता किती तो साधक विकलांग होतो बघा. हो, त्या मनानं किती छोट्या मोठ्याचे उदाहरणं द्यावं सोडून, आताचे खरातन वरात द्या सोडून. मी जरा जुनं सांगतो, जुनं, फारच जुनं सांगतो. हो, मनावर ताबा असल्याच्या नंतर काय झालं असतं. 12 वर्ष तपश्चर्या केलेली पराशर ऋषीने आणि प्रवास करायचा होता, गंगेतून पलीकडे जायचं होतं. नावाडी नव्हता, नावाड्याची मुलगी होती, तिचं नाव मत्स्यगंधा. ऐन तारुण्यात आलेली मुलगी, 18 वर्षाची, तारुण्य झाकत नव्हतं. ती नौका वलवत होती आणि पराशर ऋषींना मनाला आवरता आलं नाही. त्या तरुणीनं, मत्स्यगंधेनं सांगितलं, तुम्ही साधू आहात, संत आहात, तुमचं हे वागणं बरोबर नाही. पण हे काय तप यांनी खल्लास केलं त्या दिवशी. हो म्हणे, तुम्हाला कळायला पाहिजे, सूर्य डोक्यावर आलेला आहे. सूर्य ते रात्र करून टाकली त्यांनी. त्या सूर्याला तिथं नेऊन पार रात्र करून टाकली. सूर्याला स्थिर करून टाकलं, पण मनाला स्थिर नाही करता आलं. मी बोलतोय ते लक्षात येतंय ना. सूर्य स्थिर करण्यासाठी तप वायाला घालवलं. त्याच तपानं मन आवरणं सोपं होतं की नाही. सोपं होतं, पण नाही मनाला स्थिर. पहिल्या पायरीतून प्रवास करत असताना जे तो विषयाची दाट झाडी मनाला आवरणं कठीण जातं. तो इतकं सोंग घेतं बघा, वेगळे वेगळे. मनसे बडा बहुरुपिया ना कोई, पल पल रचता स्वांग निराले, माया ममता में उलझा रहे वो, पड़ जाए जो उनके पाले. मन के बहकावे में न आ, मन राह भुलाए भ्रम में ढाले, तू इस मन का दास ना बन, इस मन को अपना दास बना ले. ते मन इंद्रिय एकटं जर आवरलं तर त्याची पुढची वाटचाल चांगली होते. आपण मनाचं कोण होतो, नोकर होतो आणि मन आपलं मालक होतं. मग ते जिथं जिथं चल म्हणेन तिथं तिथं आपल्याला फिरवून आणतं.